देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात 2 जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शिरपूर तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी तरसाच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। या दोन्ही घटना तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याने ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झाले। जखमींवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पहिली घटना शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे घडली। येथील रहिवासी चंद्रसिंग महारू पावरा हे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घराच्या झोपडीजवळ पाणी पिण्यासाठी गेले होते आणि याचवेळी दबा धरून बसलेल्या पट्टेरी तरसाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला। तरसाने त्यांच्या हाताचा चावा घेतल्याने ते जखमी झाले। हल्ल्यानंतर आरडाओरडा केल्यामुळे तरसाने घटनास्थळावरून पळ काढलाय। परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी चंद्रसिंग पावरा यांना उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। दुसरी घटना शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे घडली। येथील चंद्रसिंग रूपसिंग पावरा हे सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास शेत परिसरात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते। यावेळी अचानक तरसाने त्यांच्यावर हल्ला केलाय। या हल्ल्यात तरसाने त्यांच्या दोन्ही पायांवर तसेच हातावर चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। इंद्रसिंग रूपसिंग पावरा हे गंभीररित्या जखमी झालेले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा उपरुग्णालयात घालवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। या दोन्ही घटनांमुळे शिरपूर तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। मागील काही दिवसांपासून तालुक्यात तरस तसेच इतर अन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। तरसांची संख्या वाढत असून त्यांना मानवी वस्तीच्या जवळ येण्याची सवय लागत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी, मजूर आणि लहान मुले, वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आणि विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यात एका कोरड्या विहिरीत पडलेला बिबट्या वन विभागाच्या मदतीनं जेरबंद करण्यात आला होता। त्यानंतर आता तरसाच्या हल्ल्याच्या घटनांनी पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं गेलं आहे। तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढते आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी वन विभागाने तातडीनं उपाययोजना कराव्यात, गस्त वाढवावी तसेच प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत अशी मागणी केली जाते आहे। दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर जाणे टाळावे तसेच शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मी पावरा कालू सिंग, राहणार पळासनेर। आज दिनांक 15/12/2025 रोजी माझे काकां ते शेतात गेले असताना बकऱ्या चारत असताना जवळपास 5 वाजेच्या सुमारास त्यांना तपकेरी तरसनी हल्ला करून त्यांना जखमी केले। याच्याकडे गांभीर्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष द्यावा, कारण की हे दिवसेंदिवस ही घटना रोज होत चाललेली आहे। आमच्या जवळपास मोयद्याच्या परिसरात सुद्धा आज ती तशीच घटना आढळून आली आहे आणि याच्याकडे गांभीर्यपूर्वक महाराष्ट्र शासनाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष द्यावे।